नमस्कार. मी माया तळणकर, नांदेड. जानेवारी महिन्याच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष 5 शेर सादर करणार आहे. मला आवडलेले माझ्याच परिवारातील गझलकारांचे. तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार PK उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते. परिवारातील हुकमी गझलकार ज्यांचा नुकताच दुसरा गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे, असे आदरणीय यशवंत पगारे सरांचा मेनका या वृत्तातला शेर ऐका तर. टाळ पिटणे काम नाही आमचे, टाळ पिटणे काम नाही आमचे, शेत माझे बघ सुखाची पंढरी, शेत माझे बघ सुखाची पंढरी. हा शेर वाचला आणि मला माझ्या बालपणातील गीताची आठवण आली. अशी की करू काम मुखी राम राम हरी रे, करू काम मुखी राम राम हरी रे, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे. आम्हाला शेतकऱ्याला मुद्दाम ईश्वराची भक्ती करण्यासाठी टाळ किंवा भजन लागत नाही, तर आम्ही काम करत करत देवाचं नामस्मरण करतो, देवाची भक्ती करतो. बघा, आमच्या श्रमानेच आमची शेती कशी सुंदर फुलली आहे. आम्ही शेतकरी खरोखरच भाग्यवान आहोत. वा सर, शेतकऱ्यांचे मनोगत खूपच चांगल्या शब्दात आपण शेरात सांगितलेले आहे. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते. अनुभवी ज्येष्ठ गझलकारा आसावरीताई जाधव यांचा आनंदकंद या व्रतातला ऐका तर. सारेच प्रश्न सुटले, सारेच प्रश्न सुटले, संवाद साधल्यावर, संवाद साधल्यावर, आयुष्य छान झाले, वादास टाळल्यावर, आयुष्य छान झाले, वादास टाळल्यावर. बरोबरच आहे. संवाद साधल्यानंतर वादाचा प्रश्नच कुठे येतो. आणि ज्या ठिकाणी वाद नाही त्या ठिकाणी तर आयुष्य छान जाणारच हे निश्चितच. वाद आसावरीताई खूपच सुंदर शेर, अगदी बोध घेण्यासारखा. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकारा दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा महामाया या छोट्या व्रतातला आशयघन शेर ऐका तर. मनाचा मोगरा व्हावा, दिवस तर साजरा व्हावा, मनाचा मोगरा व्हावा, दिवस तर साजरा व्हावा. लक्षात घ्या, ज्या दिवशी माणसाचे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित असते तो दिवस त्याचा चांगला जाणारच. या उलट जर तो नाराज असला तर त्याला त्याच्या भरलेल्या घरातसुद्धा सुख वाटत नाही, त्याला बेचैनी वाटते. वा ताई, खूपच चांगला आशादायक शेर. आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते. परिवारातील आशयघन शेर लिहिणाऱ्या अश्विनीताई मेंगाणे यांचा पादाकुलक या व्रतातला ऐका तर. सोडवून बघ जो तो पाहे, सोडवून बघ जो तो पाहे, जीवन म्हणजे गुंता आहे, जीवन म्हणजे गुंता आहे. यात गझलकारा म्हणतात की जीवन संसार म्हणजे एक मायाजाळ आहे. हा गुंता सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण शेवटी ते त्यात गुरफटून गेले आणि मायेत अडकले. शेवटी नियतीपुढे माणूस हा खुजाच. खूप सुंदर शेर ताई. आणि ह्यानंतर 5वा शेर सादर करते. परिवारातील गझलकार प्रणव बनसोडे, PK उर्फ प्रणव बनसोडे सर यांचा पादाकुलक या व्रतातला ऐका तर. छोटा शेर, मोठा आशय. दरवळणारा सुवास आहे, दरवळणारा सुवास आहे, बाकी सारे भकास आहे, बाकी सारे भकास आहे. यात सर म्हणतात की माणसाच्या चांगल्या कर्तृत्वामुळे
त्याच्या कीर्तीचा सुगंध दरवळत असतो. तो आपल्याला सांगावा लागत नाही, आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. पण बाकीच्यांचे मात्र भकास आहे, बकवास आहे, थोडक्यात म्हणजे निरर्थक आहे. हेच सरांनी त्यांच्या शेअरातून सांगितलेलं आहे. खूप सुंदर शेअर सर आणि प्रावीण्य परिवार. धन्यवाद.